लाडकी बहीण योजना 6,000 रुपये वाटप. सर्वात मोठी अपडेट. 4500 रुपये प्लस फेब्रुवारीचा हप्ता होणार वाटप. नोव्हेंबर महिन्याचे थकीत 1500 रुपये होणार जमा. डिसेंबर महिन्याचे थकीत 1500 रुपये होणार जमा. जानेवारी महिन्याचे 1500 रुपयेचं गिफ्ट जमा होणार. हे 3 महिन्याचे 4500 रुपयेचा बोनस सर्व पात्र लाडक्या बहिणींना मिळणार. सोबतच या 4500 रुपयांसोबत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुद्धा सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार. जुने नवे सगळे पैसे आजच वाटप करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. नमस्कार. लाडकी बहीण योजना आज तारीख आहे 18 फेब्रुवारी आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आली आहे आजची सर्वात हटके, जबरदस्त, ओरिजिनल अशी ऑथेंटिक अपडेट. तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आता पैशाचं वितरण होणार आहे. सर्वच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. तर एक हप्ता नाही, डायरेक्टली 4 हप्ते आता लाडक्या बहिणीला मिळणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे. तर बघा, फेब्रुवारी महिन्याचे सुद्धा हप्ता, या महिन्याचा सुद्धा हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे आणि अशी शक्यता वर्तवली जात आहे की फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत मार्च महिन्याचा सुद्धा हप्ता दिला जाऊ शकतो. तसेच तुम्हाला जुने 4500 रुपये सुद्धा मिळणार आहेत. थकीत हप्ता प्लस चालूचे हप्ते सर्व म्हणजे नवे जुने सगळे पैसे तुम्हाला आता ताबडतोब वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी महायुती सरकारने दिलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. सर्व महाराष्ट्र राज्यामधील सर्वच जिल्ह्यामध्ये हे वितरण चालणार आहे. 4500 रुपये प्लस फेब्रुवारी हप्ता. पाहूया ही ऑथेंटिक अपडेट. सर्वात आधी देत आहोत मराठी निकेत या यूट्यूब चॅनलवरती. तर चला तर लाडक्या बहिणींनो, आजची लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही ऑथेंटिक अपडेट यूट्यूबवरती आपण सर्वात अगोदर देत आहोत मराठी निकेत या यूट्यूब चॅनलवरती. तर सर्व लाडक्या बहिणींना आता वेगवेगळे पैसे वाटप होणार आहेत. निवडक महिलांना जास्त पैसे मिळणार आहेत. आता त्या निवडक महिला कोण आहेत? अशा महिला ज्या महिलांची नुकतीच KYC पुन्हा एकदा कंप्लीट झालेली आहे, अशा महिलांना जास्त पैसे मिळणार आहेत. तर बघा, ज्या महिलांना नोव्हेंबर महिन्यापासून हप्ताच मिळाला नाही, ज्या महिलांना नोव्हेंबर महिन्यापासून त्यांचे पैसे येणे बंद झाले होते, अशा महिलांना 6,000 रुपयाची रक्कम आता वाटप केली जाणार आहे. तसेच ज्या महिलांना डिसेंबरपासून पैसे मिळत नाही आहेत, डिसेंबर महिन्यापासून हप्ता मिळणे, पैसे मिळणे बंद झाले आहेत, अशा महिलांना थेट 4500 रुपयाचं गिफ्ट मिळणार आहे. तसेच ज्या महिलांना 2 हप्त्याचे म्हणजे नोव्हेंबर हप्ता मिळाला, जानेवारी हप्ता मिळाला, नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ता ज्या महिलांना मिळाला आहे परंतु त्यांचा जानेवारीचा हप्ता बाकी आहे, अशा महिलांना 3,000 रुपयाचं गिफ्ट मिळणार आहे. रेग्युलर महिलांना 1500 प्रमाणे दर महिन्याला लाभ मिळणार. ज्या महिला या योजनेमध्ये अपात्र ठरतील, KYC नंतर ज्या महिलांना अपात्र ठरवलं जाईल, अशा महिलांना 0 रुपये मिळतील. ठीक आहे. तसेच बघा, तर बघा, आपला जो मराठी अनिकेत हा यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला नवीन अपडेट्स पाहायला मिळतील. सर्वात अगोदर गव्हर्नमेंट योजनेचा GR असू द्या, गव्हर्नमेंट योजना असू द्या, ठीक आहे, ऑनलाईन फॉर्म असतील, एज्युकेशन असेल, सर्व प्रकारच्या अपडेट्स मिळतील. मराठी न्यूज असतील, मराठी बातम्या असतील, या संदर्भात सुद्धा सर्व अपडेट तुम्हाला आपल्या मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. तसेच मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या कोणत्या प्रोडक्टचं किंवा कोणत्याही गोष्टीचं जर तुम्हाला प्रमोशन करायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तर बघा, मराठी अनिकेत business@gmail.com या मेलवरती तुम्ही संपर्क साधायचा आहे. जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही गोष्टीचं प्रमोशन यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये करायचं असेल तर नक्की संपर्क साधा. ठीक आहे. आता बघा, सर्व पात्र महिलांना मिळणार एकत्रितपणे 6,000 रुपये. नोव्हेंबर प्लस डिसेंबर प्लस जानेवारीचे हप्ते आता बँकेत जमा होण्यास सुरुवात. नोव्हेंबरचे पैसे मिळणार, डिसेंबरचे पैसे प्लस जानेवारीचे पैसे प्लस फेब्रुवारीचा हप्ता सर्व लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटमध्ये आता जमा होणार आहे. तर बघा, KYC संदर्भात काही उपाय तुम्हाला आता करावे लागतील. हप्ते थांबण्याचे कारण, KYC प्रक्रियेतील चुका. आता याच्यावरती उपाय काय आहे? तर बघा, उपाय आहे शासनाकडून ऑनलाईन दुरुस्ती सुरू. दुरुस्तीची अंतिम मुदत असणार आहे 31 मार्च 2026 पर्यंत. आता या हप्त्यांचं वितरण कधी होणार, कधीपर्यंत चालणार? तर बघा, सद्यस्थितीमध्ये निधी उपलब्ध आहे पण पडताळणीमुळे विलंब. कोणते हप्ते थकीत? नोव्हेंबर, जानेवारी आणि आगामी फेब्रुवारी एकत्र. ठीक आहे.
तर हे सर्वच हप्ते तुम्हाला आता मिळणार आहेत. तर बघा, महायुती सरकार आता सर्व लाडक्या बहिणींना 4,500 रुपयाचे 3 हप्ते सोबत फेब्रुवारी महिन्याच्या 1,500 रुपयाचा हप्ता आता हे गिफ्ट सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे. आता सर्व लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटमध्ये 100% पैसे जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाडक्या बहिणींना एकत्रितपणे 6,000 रुपयाचं गिफ्ट आता जमा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीचा प्रत्येक सण आनंदात साजरा होईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातच्या पेमेंट संदर्भात सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये देत आहोत. तर बघा, नोव्हेंबर प्लस डिसेंबर प्लस जानेवारी प्लस फेब्रुवारीचा हप्ता पात्र भगिनींसाठी सर्व हप्ते आता एकत्रपणे वाटप केले जाणार आहेत. सर्वच पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वितरित होणार आहेत. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे, या योजनेचा आर्थिक लाभ वितरण आता सुरू होत आहे. तर बघा, फेब्रुवारी महिन्याचं 1,500 रुपये म्हणजेच या चालू महिन्याचं आगामी 1,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. सोबत जानेवारीचा हप्ता अजून वितरित झालेला नाहीये, तर जानेवारीच्या हप्त्याचे सुद्धा पैसे सर्व पात्र बहिणींना, सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. सोबत थकीत हप्ता आहे डिसेंबरचा, त्याचे सुद्धा 1,500 मिळणार. नोव्हेंबरचा थकीत हप्ता आहे 1,500 रुपयांचा, या हप्त्याचे सुद्धा 1,500 रुपये मिळणार. म्हणजे एकूण 6,000 रुपयाची रक्कम या लाडक्या बहिणीला मिळणार आहे. तसेच ज्या लाडक्या बहिणींचे पैसे त्रुटीमुळे अडकले होते, त्यांना हे पैसे एकाच वेळी डीबीटीद्वारे मिळणार आहेत. ठीक आहे. तसेच बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. अनेक महिलांचे नोव्हेंबर 2025 पासूनचे हप्ते थकले आहेत. आता सरकारने EKYC अपडेट करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्या महिला हे अपडेट पूर्ण करतील त्यांच्या खात्यात रखडलेले 6,000 रुपये म्हणजे 4 महिन्याचे हप्ते एकत्र जमा होणार आहेत. ठीक आहे. म्हणजे ज्या बहिणींना खूप जास्त प्रतीक्षा करावी लागली, सुद्धा त्यांना लाभ जमा झालेला नाही, अशा बहिणींना आता एकत्रपणे पैसे वाटप होणार आहेत, पैसे जमा होणार आहे. तसेच बघा, लेक लाडकी योजना अपडेट आलेली आहे. तर ही योजना काय आहे, तर बघा, मुलीच्या जन्मापासून 18 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने 1,01,000 आर्थिक मदत या योजनेअंतर्गत दिली जाते. आता या योजनेसाठी कोण पात्र आहेत, तर बघा, कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी पाहिजे, वार्षिक उत्पन्न तुमचे 1 लाखापर्यंत, 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेली मुलगी, कुटुंबात जास्तीत जास्त 2 अपत्ये असणाऱ्याच योजनेचे नियम लागू. कागदपत्रे बघा, मुलीचा जन्म दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, पालकांचे आधार कार्ड, बँक पासबुक, रहिवासी प्रमाणपत्र, एवढे कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत. आता यासाठी अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, तर बघा, महिला व बालविकास विभाग कडे अर्ज करायचा आहे. अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत, नगर परिषद, काही ठिकाणी ऑनलाईन पोर्टल सुद्धा उपलब्ध असते. ठीक आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेची KYC करताना काही लाडक्या बहिणींना नाव यादीमध्ये येत नाही. ठीक आहे. तर त्यांना असा मेसेज येत आहे, बेनिफिशरी नॉट फाउंड. तर अशा बहिणींनी घाबरू नका. कारण बघा, याचं कारण काय आहे, कारण ज्यांचे नाव लाभार्थी यादीमध्ये आहे त्यांचीच KYC पूर्ण होते. ज्यांचे नाव यादीत नाही त्यांची KYC होणार नाहीये, हे सर्वांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. तसेच म्हणून ज्यांचे नाव यादीत नाही त्यांनी तात्काळ आपल्या गावातील, वार्डातील अंगणवाडी सेविका ताईंना यांना भेटावे. त्यांकडे लाभार्थी यादी असते व नाव दुरुस्ती नोंदणी करून घेता येते. ठीक आहे. तुमच्याकडे डॉक्युमेंट्स कोणते लागतील बघा, आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, मोबाईल नंबर, हे महत्त्वाच्या गोष्टी लागतील. ठीक आहे. तसेच बघा, मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत आता ज्या महिलांचं वय 65 पेक्षा जास्त आहे त्यांना तर लाडकी बहीण योजनेतून लाभ मिळत नाही. ठीक आहे. मग अशा महिलांसाठी किंवा अशा नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना आहे. तर राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन, तर या योजनेचा लाभ काय मिळतो ते आपण शॉर्टमध्ये पाहूया. तर लाभाचे जे स्वरूप आहे ते आहे, ज्येष्ठ नागरिकांना प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळी एक रकमी 3,000 रुपयांचा लाभ दिला जातो. ठीक आहे. तसेच बघा, या योजनेसाठी काही अटी असतील, काही शर्ती असतील, त्या कोणत्या आहेत, तर पहिली अट आहे, आधार कार्ड असणे तुमच्याकडे आवश्यक नसेल तर ओळख पटवण्यासाठी स्वतंत्र ओळख दस्तऐवज स्वीकारा असेल. लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आतमध्ये असावे. सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे. ठीक आहे. चौथी गोष्ट, पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात वितरित केले जाईल.
हे महत्त्वाची गोष्ट असेल. तसेच बघा बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मोफत गृहउपयोगी वस्तूसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. 10 अत्यावश्यक वस्तूंचा संच आता मोफत मिळणार आहे. कोणत्या त्या 10 वस्तू आहेत ज्या तुम्हाला आता मिळणार आहेत? तर बघा बांधकाम कामगार योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल तर बघा चादर, बेडशीट, ब्लँकेट, कोट्या, ठीक आहे, चटई, साखर डब्बा, वॉटर फिल्टर, प्रेशर कुकर, पत्र्याची पेटी आणि चहा पावडरचा डबा या वस्तू मोफत दिल्या जातील. यासाठी आता नोंदणी करायची आहे. BOCW नोंदणी प्रमाणपत्र लागेल, आधार कार्ड लागेल, ही डॉक्युमेंट लागतील बघा, रहिवासी पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक पासबुकची प्रत. तर असे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला या गोष्टीसाठी लागतील. आता बघा लाडकी बहीण योजनेची KYC कशी करावी? तर KYC कशी करायची लाडकी बहीण योजनेची? तर बघा महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, आधार क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. OTPद्वारे तुम्हाला KYC पूर्ण करायची आहे. त्यानंतर जवळच्या CSC सेवा केंद्रावर जाऊनही तुम्हाला KYC करता येते. तर KYC करण्यासाठी जी लागणारी कागदपत्रे असणार आहेत ती कोणती लागतील? तर आधार कार्ड लागेल तुम्हाला, बँक पासबुक लागेल, मोबाईल क्रमांक लागेल जो तुमच्या आधार कार्डसोबत जोडलेला आहे. तर या गोष्टी तुम्हाला लागतील. ठीक आहे. त्यानंतर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर या योजनेअंतर्गत आता पैसे वितरित होतील. नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत, डिसेंबर 1500, जानेवारी 1500 आणि चालू महिन्याचे 1500 असे थेट 6000 रुपयाची रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहे. आता सर्व लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज पडणार आहे, SMS येणार आहे, बँकेकडून मेसेज येणार आहे पैसे जमा झाल्याच्या. तर किती पैसे मिळणार आहेत ते पाहूया. तर बघा तुम्हाला आता SMS पडणार आहे. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता नोव्हेंबर आणि डिसेंबर व जानेवारी आणि फेब्रुवारीचे 6000 रुपये एकत्र येणार. थकीत व चालूचे सुद्धा हप्ते आता जमा होणार आहेत. ठीक आहे. आणि हे वितरण सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये होणार आहे, हे लक्षामध्ये घ्या. एकही जिल्हा याच्यामधून वंचित राहणार नाही. सर्व पात्र लाभार्थी महिलांना हे गिफ्ट, हे हप्ते, हे पैसे वितरित होणार आहेत. 100% होणार आहे. जानेवारी महिन्याचा हप्त्याचा आता चेक पाठवलेला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचा सुद्धा आता लवकरच चेक पाठवला जाईल. नोव्हेंबरचा ज्यांचा हप्ता थकला आहे, ज्यांचा डिसेंबरचा हप्ता थकला आहे, सर्वच हप्त्याचे चेक आता पाठवला जाणार आहे. पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. निधीची सोय झालेली आहे. सर्व गोष्टी ओके आहेत. महाराष्ट्र शासन तत्पर आहे ही योजना पुढे सरकवण्यासाठी, लाडक्या बहिणींना लाभ देण्यासाठी महायुती सरकारने नियोजन केलेलं आहे. त्यामुळे आता सर्व बहिणीच्या बँक खात्यामध्ये 101% पैसे पडणार आहेत. तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व ऑथेंटिक ऑल अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या मराठी निकेत या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यूट्यूबवरती सर्वात अगोदर आपण ह्या सर्व अपडेट्स देत असतो. तर बघा सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे ऑल जिल्ह्यामध्ये आता पैशाचं वितरण सुरू होत आहे. सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता पैसे वाटप सुरू झालेलं आहे. तर हप्ता वाटप सुरू झालेला आहे आणि या संदर्भात सर्वात आधी माहिती देत आहोत मराठी निकेत या यूट्यूब चॅनलवरती. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आता किती रक्कम मिळणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी वितरण होणार या संदर्भात तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. तर बघा सर्वात पहिला, ज्या महिलांना नोव्हेंबरपासून पैसे मिळाले नाहीत अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप होणार आहेत. तर नोव्हेंबर महिनाचे बघा या ठिकाणी 1500 रुपये तुम्हाला मिळणार. नोव्हेंबर 1500, डिसेंबर 1500, जानेवारी 1500 आणि फेब्रुवारीचे 1500 या सर्व जिल्ह्यामध्ये. आता कोणता जिल्हा आहे ज्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वितरित होणार आहेत? तर या ठिकाणी बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 36 जिल्हे आहेत. ठीक आहे. किती जिल्हे आहेत? 36. त्यापैकी सिलेक्टेड या ठिकाणी 5 जिल्हे आहेत, 5 प्रमुख जिल्हे आहेत. या 5 प्रमुख जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर लाडकी बहिणींचा हप्ता जमा होणार आहे. आता त्यातील पहिला जो जिल्हा आहे ज्या जिल्ह्यात सर्वात अगोदर लाभ जमा होईल तो जिल्हा आहे सातारा जिल्हा. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो जिल्हा आहे तो जिल्हा आहे बघा, दुसरा जिल्हा आहे रायगड जिल्हा. सातारा जिल्हा, रायगड जिल्हा. ठीक आहे. तिसरा जिल्हा आहे ठाणे जिल्हा. तर या जिल्ह्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाला पैसे वितरित होणार आहेत. त्यानंतर चौथा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे नागपूर जिल्हा. बघा नागपूर जिल्हा, या जिल्ह्यामध्ये हे वितरण होणार आहे. आणि पाचवा जो जिल्हा आहे तो आहे नाशिक जिल्हा.
तर बघा हे 5 जिल्हे असतील, या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होतील. तुम्हाला आता 5 जिल्हे सांगितले कोणते असतील ज्या जिल्ह्यात पैसे सर्वात आधी जमा होतील. आता तुम्हाला 5 बँका सांगतो. त्यापैकी सर्वात पहिली जी बँक आहे, ज्या बँकेत सर्वात आधी पैसे जमा होतील ते आहे पोस्ट बँक. त्यानंतर दुसरी बँक आहे SBI बँक. तिसरी बँक आहे या सर्व बँकेत पैसे वितरित होतील. तसेच ज्या दिवशी आपल्या मराठी निकेत चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी 2 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. सर्वांनी या गिव्हमध्ये पार्टिसिपेट करा. पैठणी साडी जिंकण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. 2 लाख सबस्क्रायबर झाले की पैठणी साडीचा गिव्हअवे केला जाईल. पोस्टाच्या माध्यमातून तुमच्या ॲड्रेसवरती ही साडी पाठवली जाईल. आता बघा आजची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. 4 महिन्याचे पैसे आता एकत्र वाटप केले जाणार आहेत. 20 फेब्रुवारीपर्यंत ही रक्कम सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे.